अगदी मनापासून स्वागत. आज हा विषय घ्यायचं कारण म्हणजे कुसुमाग्रजांची अचानक मला अपरिचित नाटकांची पुस्तकं मिळाली आणि वाटलं अरे हे भाषा वैभव आपण सर्वांसमोर मांडावं. आणि मग त्यातून हा कार्यक्रम जरासा थोडासा आगळा वेगळा आहे, काय हे अभिवाचन आहे, काही उणिवा राखी आपण समजून घ्या. आणि आता कुसुमाग्रजांनी ज्या हीन भूमिका होत्या म्हणजे दुर्योधन कैकई ह्यांच्या बाजू समजून सुद्धा नाट्यप्रवेश किंवा नाटक लिहिली. तर त्यांच्यातल्या कैकई ह्या नाटकातला एक नाट्यप्रवेश आम्ही आता सादर करत आहोत. कैकईची भूमिका मी स्वतः करत आहे आणि भरत ही भूमिका माधुरी दिसवंतर करत आहे. आणि आई आणि राजकारण यांच्यातला संबंध, नृत्य आणि गुंतागुंत व्यामिश्र अनुभव आता ह्या संवादातून आपल्याला येईल. तर सुरू करू. तुला या गोष्टी माहीत नाही, पण महाराजांशी माझा विवाह झाला तेव्हा महाराज होते यौवन ओलांडलेले वृद्ध आणि मी होते यौवनाला स्पर्श करणारी उपालिका. आणि राजांनी मला दशरथ राजांनी मागणी घातली. माझ्या पित्यांनी त्याला मोह झाला का तर आपली कन्या एका साम्राज्याची राणी होणार. आणि मग त्यांनी संमती दिली. पण ती देताना त्यांनी राजाकडून एक अभिवचन दिले. कुठलं होतं ते वचन? वचन म्हणण्यापेक्षा अटच म्हणाला, माझ्या मुलीच्या पोटी जर पुत्र जन्माला आला तर अयोध्येच्या सिंहासनाचा तो अधिकारी व्हायला हवा. ही अट महाराजांनी मान्य केली त्यावेळेला आणि मगच आमचा विवाह झाला. रामाला राज्याभिषेक करताना या अटीचं बंधन महाराजांवर नव्हतं का? की रघुवंशातील सम्राटांनी केवळ नवाईतल्या मुली आपल्या राणीवशात ओढण्यासाठी वाक्यातली अभिवचनं द्यायची आणि नंतर प्रसंग येताच ती उकिरड्यावर फेकून द्यायची. पण हे कोणाला माहितीये? कोणाला? सर्वांना. मंत्र्यांना, पुरोहितांना आणि बहुधा कौशल्यालाही माहिती आहे. अंधारात होताच फक्त तू आणि मी एका वृद्ध मंत्र्याकडून ही हकीकत मंथरेला कळली. मला समजलं तेव्हा मी संतापली. माझ्या मनावर माझा ताबा राहिला नाही. मी मान्य करते, पण अशी प्रतारणा सर्वांनी का म्हणून करावी? यांना कपट कारस्थान म्हणत नाही. न्याय नीतीचा राजमार्ग हा होता की माझ्यावर विश्वास ठेवून सर्व गोष्टी मला अगोदर सांगायच्या आणि मग आजोळावून तुम्हाला बोलावून घेऊन तुम्हालाही ही वार्ता कळवायची. कोण नाही म्हणालं असतं सांग मला? माझ्या सवतीप्रमाणे मी साधुत्वाचे मुखवटे तोंडावर घालून नाही वावरत. मला जाणीव आहे, मी मनस्विनी आहे, वादळासारखी आहे, पणव्यासारखी पेटणारी आहे. पण मी नाही म्हटलं असतं. राम आणि भरत यांच्यात मी कधीच भेद केला नव्हता. मातीनं माखलेला बाल रामाचा चेहरा मी माझ्या पदरानं 100दा पुसलाय. 1000 वेळा मी त्याच्या डोळ्यातली आठवण पुसली आहे. पेटच्या मुलाला बाजूला सारून त्याला मी घास भरवलाय. मी नाही म्हणाले असते. रामाचे पायपोस माथ्यावर घेऊन वावरणारा तू नाही म्हणाला असतास. मग ही फसवाफसवी कशासाठी? अभिषेकाचे मंत्र ज्यावेळेला राजवाड्यावर गाजू लागले तेव्हा मला कळलं ही बातमी की रामाला राज्याभिषेक होतोय. का? समारंभासाठी मांडलिकांना आणि मानकरांना सुद्धा बोलावणी गेली, पण एका अक्षरानं कळवलं नाही ते तुला आणि पिताजींना सुद्धा. 2 भाऊ तुम्ही परदेशी असताना त्यांना अंधारात ठेवून हा राज्याभिषेकाचा महोत्सव काय?
का करा? घरात जेवणावळ असली तर दाराशी जमलेल्या कुत्र्यांना देखील मिष्टान्नाचे तुकडे घातले जातात. आणि इथे सावत्र असूनही सख्या भावंडांप्रमाणे वागणाऱ्या तुम्हा दोघांना मुद्दाम का दूर ठेवलं गेलं? माझ्या पित्याला कैकई राजालाही ही बातमी नव्हती का? कारण कैकईच्या मुलाला राज्याभिषेक करील असं अभिवचन त्यांना दिलं होतं म्हणून हा सारा चोरीचा, अन्यायाचा आणि विश्वासघाताचा मामला नाही वाटत तुला? तुला माझ्या वैद्याने रचलेलं हे कारस्थान नाही वाटत? मी वाघिणीसारखी चौताळे सारं तारतम्य मी त्यावेळेला झुगारून दिलं खरं, कबूल आहे मला. पण माझ्या डोळ्यासमोर माझ्या वासराला मारण्यासाठी पाथ्याचे चिरकांडे सज्ज झालेले असताना मी का स्वस्थ राहू? नाही भरता, तू साधुत्वाच्या अखेर तळावर पोचला असेल, पण मी नाही. मी सामान्यांच्या जगातच जगते आहे रे अगदी. तू माझा मुलगा आहे आणि मी तुझी आई आहे. हे एकच नातं मी ओळखते. इतर सर्वांसाठी आणि इतर सर्व नात्यांसाठी मी आज शून्य आहे, शून्य आहे. ठीक आहे कैकई. कैकई होय कैकई. जे एकच एक नातं तू मानतेस त्या नात्यावर मी तिलांजली देत आहे. पती पत्नीचं नातं तोडता येतं, त्याप्रमाणे मुलाचं आणि आईचं नातं तोडता येतं की नाही त्याचा खल धर्मज्ञ करते. पण या क्षणी मी ते तोडलेलं आहे. यापुढे तू माझी आई नाहीस आणि मी तुझा मुलगा नाही. आणि पण हे समजल्यावर सुद्धा तुझं म्हणणं मी ऐकलंय. जे एकमेव नातं तू मानतेस त्याच्या दृष्टीनं ते वागणं योग्य असेल. पण हा भयानक उत्पाद घडून आणताना एक मूलभूत नातं तू विसरलीस. राजा हा प्रजेचा पालक असतो, विश्वस्त असतो, प्रथमता आणि अखेरता. राजा हा आपल्या प्रजेचा पालक आणि विश्वस्त असताना हे संगमरवरी राजवाडे, त्या चतुरंग सेना, सोन्याचे किरीट, रत्नाचा अलंकार, हे सारे ऐश्वर्य म्हणजे प्रजेनं आपल्या पालकाला दिलेलं वेतन आणि रक्षण. भरतानं काय किंवा रामानं काय, ऐशारामानं गाद्या किर्त्यांवर लोळण्यासाठी वाढवडल्याने दिलेली ही जागीर नाही. आणि म्हणून सामान्यांच्या घरातील योग्यतेचे संकेत राजवाड्यात निकामी ठरतात. म्हणून मुलाच्या कल्याणासाठी सवती मत्सराच्या काळवंडलेलं घर एखाद्या स्त्रीनं गवताच्या गंजेसारखं पेटून द्यावं ना, हे राजवाड्याच्या बाहेर ठीक असेल, पण राजवाड्यात नाही. राजाचं घर हे कौटुंबिक हिताहिताचे डावपेच खेळण्याचा आखाडा होऊ शकत नाही. काल तर इली नाही. राजाचं पहिलं नातं प्रजेशी असतं, पहिलं आणि प्रसंग आला तर अखेरचंही. प्रजेच्या हिताचा सवाल उभा राहतो तर तो कोणाचा पिता नाही, पुत्र नाही, भाऊ नाही की नवराही नाही. या राजाच्या व्रताशी त्याच्या परिवारातली प्रत्येक व्यक्ती बांधलेली असते. प्रजेच्या हितावर खासगी संबंधांना मात करून देणं हे राजाच्या आणि त्या आप्तांच्या जीवनातलं सर्वात मोठं पाप आहे. या पापाला क्षमा नाही. तू हे पाप केलंयस कैकई. पिताजींनी काहीही चूक केलेली नाही. केवळ थोरपणाने नव्हे तर ज्ञानाच्या, संस्काराच्या आणि अनुभवाच्या आधारानं राम हाच राजा व्हायला पात्र आहे. हा मानकऱ्यांचा, मांडलिकांचा आणि लक्षामध्ये प्रजाजनांचा निर्णय होता. लोकांचा रामावर विश्वास होता, त्यांना राम हवा होता. खासगीतल्या मागण्यास बाजूला सारून पिताजींनी लोकांची इच्छा शिरोधार्य मानली. राजा हा राजाचा वागला, पण त्याची पट्टराणी मात्र एखाद्या जुगाराच्या भांडखोर घरातील कंजाराईसारखी वागली. राम लोकांना किती हवा होता हे पाहायचं असेल तर मेण्यात बस आणि नगरातून फिरून ये. लोकांचा सारा आनंद, सारं चैतन्य रामाच्या मागोमाग वनवासाला गेलेला आहे हे कळून येईल तुला. पुत्राच्या प्रेमासाठी तू प्रजेचा द्रोह केलेला आहेस हे राणीला क्षम्य नाही. पिताजींचा मृत्यू लोकांनी सहन केला असता एक अटळ घटना म्हणून, पण रामाचा वनवास त्यांना सहन झालेला नाही.
साऱ्या राजधानीचं एक प्रचंड प्रेत झालेलं आहे आणि तू घडून आणले असेल. शत्रूंना मंथरेला असं खेचत आणतोस आणि काय तिच्या किंकाळ्या मला ऐकवत नाही. मी सांगते तिने काहीही केलेलं नाहीये. जे घडलं त्याची जबाबदारी माझ्यावर आणि फक्त माझ्यावरच आहे. जे घडलं ते तिने सांगितलं म्हणून घडलेलं नाहीये, ते मी मानलं म्हणून घडलेलं आहे. उठ मंथरे, सत्तेच्या व्यवहारात माणसाच्या प्रेमाला अजिबात जागा नसते. ते तुला कळायचं नाही, मलाही आत्ताच कळलं. शत्रुघ्ना, सिंहासन अजून रिकाम आहे आणि ते रिकाम आहे तोपर्यंत या राजवाड्याच्या महाराणीच्या पट्टराणीचा अधिकार मला आहे आणि तो अबाधित आहे अजूनही. आणि काय शासन करायचं असेल ते मला कर, त्या मंथरेला करू नको. त्याच्या केसालाही धक्का लागलेला तिच्या मला चालणार नाही तर तुम्हाला माझ्या प्रेतावरून पुढे जावं लागेल. मागे वा. शत्रुघ्ना, मी मंथरेला अभय देत आहे. कैकेयीचं म्हणणं खरंय, दोष ठेवली पाडणाऱ्याचा नसतो, त्या अग्नीनं वास्तूला आग लावणाऱ्याचा असतो. मंथरे, जा तू. आईपेक्षाही अधिक जिव्हाळ्यानं तू माझा सांभाळ केला आहे. तुझ्या कडे खाल्ल्यावर मी वाढलोय. मी इतकंच म्हणेन, तू हे करायला नको होतस. पण राज्यासंबंधीच्या पट्टराणीची जबाबदारी तुझ्या शिरावर नाही, म्हणून तू मुक्त आहेस. रघुवंशाच्या इतिहासात तुझा चांगुलपणा जिरून जाईल आणि जगात अंधार पेरणारी एक अमावस्या म्हणून तुझी दुष्कीर्ती नोंदवली जाईल. एवढं शासन पुरे तुला. तू यापुढे राजवाड्यात राहायचं नाही. राजधानीत राहा किंवा इच्छा असेल तर स्वदेशी प्रयाण कर. ती व्यवस्था करण्याचा आदेश मी मंत्र्यांना देईन. शत्रुघ्ना, तिला घेऊन जा आणि मी सांगितल्याप्रमाणे सर्व व्यवस्था करा. त्या कुसूर होता कामा नये. त्या बाबतीत तू उदास झालास, पण आईच्या बाबतीत होऊ शकत नाहीस. जी माणसं उच्च पदावर असतात त्यांना क्षमेची सवलत गमावलेली असते. राजसत्ता हे स्वार्थाचं साधन आहे असं मानून अत्याचारांची रास रचणाऱ्या शेल राजाला लोकांनी दगडाने ठेचून मारलं. त्याच्या जुलमात सहभागी असलेल्या कारभाऱ्यांचा बळी घेतला नाही. चांगलं करायची सत्ता ज्याच्याकडे असते त्याचं वाईट करणं कधीच क्षम्य नसतं. आणि तरीही राज्याचा नियंत्रक म्हणून मी तुला काहीही शासन केलेलं नाही, करणारही नाही. तू राजवाड्यात राहशील, विधवा राणी म्हणून पूर्ववत सन्मानानं राहशील. फक्त तुझं आई पण मी फेकून दिलेलं आहे. हे शासन तुलाही आहे आणि मलाही आहे. ठीक आहे आई, आई म्हणून तुला ही मी आता शेवटचे हात घालत आहे. तुझं आई पण संपलं. यापुढे हा शब्द माझ्या तोंडातून कधीही निघणार नाही आणि तुझ्या महालातही मी कधीही येणार नाही. माझं आई पण संपलं, माझं आई पण संपलं. यापेक्षा कोणती भयानक शिक्षा मला देतोयस माझ्या लाडक्या. आणि ही बरीचशी नाटकं जे आम्ही नाट्यप्रवेश घेतलेले आहेत, कदाचित काही लोकांना माहिती असतील, पण बऱ्यापैकी ते अपरिचित आहे. तर एकाधिकारशाही विरुद्ध लोकशाही हा विषय घेऊन कुसुमाग्रजांनी एक मोठं मनोरंजन नाट्य उभं केलं आणि मग त्याच्यात प्रीती आणि कला याचं महत्व सांगणारं, नुसतं वैयक्तिक एखाद्याच्या जीवनात नाही माणसाच्या, तर समाज जीवनात महत्व विशद करणारं हे नाट्य मग संवाद तसेच समूहगीत आणि गणगीत यांच्या रूपात रंगमंचावर अवतरलं. कुणाला माहित असेल तर बघा, हे या नाटकाचं नाव आहे एक होती वाघीण. सांगायचं झालं म्हणजे याच्यात फार मोठे कलाकार होते. जितेंद्र अभिषेकींनी गाण्यानं संगीत दिलं होतं, पण थोडेच दिवस ते रंगमंचावर नंतर राहिलं. आणि मग म्हणजे ह्या सर्व पुरुष भूमिका ज्येष्ठ नागरिक संघातल्या स्त्रिया करणार आहेत. आणि नंतर आपण या नाटकाला सुरुवात करूया. सूत्रधाराची भूमिका मी करते, नटीची भूमिका माधुरी लिचवलकर करते,
आणि जी पहिली प्रार्थना आहे ती लता विराशी यांच्या आवाजात आहे. आणि ही गाणी बसवायला शिराळीबाई आज त्यांची तब्येत बरोबर नाही म्हणून आल्या नाहीये. शिराळीबाई आणि त्यांच्या मैत्रिणींनी सहाय्य केलं चाली लावायला आणि बसवायला. त्यांचे मी आभार मानून मी सुरुवात करते. पावन राघव नाश करा, हे रंगालय करा शिवालय, असुंदराचे अभ्रकरा. हे शिव सुंदर सांब सदा शिव, पावन राघव नाश करा. हे रंगालय करा शिवालय, असुंदराचे अभ्रकरा. रसिक जनानो स्वागत आपुले, स्वागत आपुले त्रिवारणे. रसिक जनानो स्वागत आपुले, स्वागत आपुले त्रिवारणे. आपुल्या रूपी नाट्य मंदिरी, आपुल्या रूपी नाट्य मंदिरी, भजतो आम्ही नटेश्वरा. हे शिव सुंदर सांब सदा शिव, पावन राघव नाश करा. हे रंगालय करा शिवालय, असुंदराचे अभ्रकरा. गाव देश हा असे सदाचा, या सीमेच्या पलीकडे. गाव देश हा असे सदाचा, या सीमेच्या पलीकडे. अज्ञाताच्या दुनियेमधुनी, अज्ञाताच्या दुनियेमधुनी, मुसाफरीला चला जरा. सुंदर गडची गुहा पहावी, सुंदर गडची गुहा पहावी. वाघिण येथे राज्य करी, ओ वाघिण येथे राज्य करी. तिच्या पदावर भल्या भल्यांच्या, तिच्या पदावर भल्या भल्यांच्या, शिरपेचातील पडे पुरा. हे शिव सुंदर सांब सदा शिव, पावन राघव नाश करा. हे रंगालय करा शिवालय, असुंदराचे अभ्रकरा. असुंदराचे अभ्रकरा, असुंदराचे अभ्रकरा. प्रिये प्रिये, मनाची नाही तरी जनाची तरी कोणत्यासाठी प्रिय म्हणून हाक मारतात? अगं 4 चौघांसमोर कोणताही सभ्य पुरुष एकाच सटवीला प्रिय म्हणून हाक मारू शकतो. ती म्हणजे धर्मपत्नी. आपल्याला जिला काही आपण संस्कृती म्हणून म्हणतो ना, तिच्यातल्या अशा भानगडी करायलाच लागतात. म्हणजे तुम्ही मलाच? हो हो, तुलाच प्रिय म्हणून मी हाक मारली. नवलच आहे. अहो, तुम्हाला आठवते लग्नाच्या आदल्या रात्री तुम्ही मला प्रिय म्हणून हाक मारली होती. चांदण्या रात्री नदीच्या किनाऱ्यावर, शेवटचीच ती. त्यानंतर अवैधेचा जमाना सुरू झाला. नाटकाच्या वेळी मात्र अंगावर भोगे चढवलेले दिसतंय. म्हणजे आज होय प्रिये, आपल्याला आज तुमचे नाटक करायचे. सारी सिद्धता झालेली आहे आणि ह्या उदार गुणग्राहक रसिक समस्त उपस्थित जनांचं आपण स्वागत सुद्धा केलंय. खूप कौतुक केलं. म्हणजे प्रिया रागावलेली दिसते आज.
पण या राणीच्या राज्यात प्रवेश केल्यावर स्त्रिया रागावल्या नाही तरच नव्हे. आणि त्या शांत सदाशिव दयाघनाची आपण प्रार्थना सुद्धा केली ना ग. हो, त्या दयामानाला तेवढाच उद्योग राहिलाय आता. कुठेही नाटक सुरू झालं की येऊन टपकायचं. प्रिये, इतकी रागावलीस कशाला? तुला राणीसाहेबांच्या सखीचं काम करायचंय ना. मी नाही करणार. मी चाललो पिशवी घेऊन बाजारात. तुम्ही करत बसा इथे नाटक. नाही माया बापू, आपण संचित व्हायचं काहीही कारण नाही. कारण स्त्रियांची धाव घराच्या उंबरठ्यापर्यंत ती नक्की येईल. आपण आता नाटक चालू करूया. सिद्धेश्वराचं देऊळ आहे सुंदरगड संस्थानातलं. समोर भव्य सभामंडप आहे आणि त्यातल्या एका खांबाला तसबीर लावलेली आहे. त्या तसबिरीत मोठा जटाधारी बुवाचं ते तैलचित्र आहे. आणि मग त्या मंदिरामध्ये व्यवस्थापक आहे, प्रवासी आहे श्रीकांत. आणि सभा मंडपाबाहेर लता आणि चित्रा या राणीच्या विश्वासातल्या युवती उभ्या आहेत. तर आता मी सांगते की व्यवस्थापकाचं काम करेल, भूमिका करेल वर्षा मुसळे. आणि श्रीकांत प्रवासाचं काम मी स्वतः करेन. सूत्रधाराच्या भूमिकेतून मी प्रवासाची भूमिका करेन. आणि चित्रा आणि स्वाती या दोघींच्या बदली चित्रा भूमिका करेल. चित्रा एक संवाद म्हणेल. ती भूमिका करत आहे नांदा लोंढे. पहिला प्रवेश. हॅलो. अहो किती वाजवता? ती घंटा म्हणजे का सतार आहे, सारंगी आहे का हार्मोनियमची पेटी? माफ करा, मला माहिती नव्हतं ही घंटा तुमची खाजगी आहे. मला वाटलं ती सार्वजनिकच आहे. अहो सार्वजनिक खाजगी घंटा असती तर काय लोकांची प्रज्ञा होता ते हात पाहायची. परंतु सार्वजनिक घंटा हातात मिळाली की वेळी अवेळी आपली मार्ग सुटायची. काय हो, पण तुम्ही खरंच प्रवासी आहात ना? प्रवासीच आहे मी. पण ही तसबीर कुणाची हो? श्वेतमंडळ, नीलमंडळ का भद्रकांची? ही तस्वीर आहे बद्रीनाथच्या महामुनींची. हिमालयामध्ये सर्वसंग परित्याग करून तपस्या करणारे ते एक महर्षी आहेत. आपल्या राणीसाहेबांचे गुरु आहेत ते. राणीसाहेब 2 वर्षे त्यांच्या आश्रमात राहिल्या होत्या. अच्छा, मग राणीसाहेबांचं वय काय हो? महाशय, मला इथे नेमलंय ते देवळाची माहिती द्यायला, राणीसाहेबांचं वय सांगायला नाही. नाही, तुम्ही म्हणाला की त्या आश्रमात गेल्या होत्या म्हणून आपलं सहज विचारलं. अहो रागावू नको तर काय करू. या राणीच्या राज्यामध्ये हा सिद्धेश्वरच एक काय तो शांत राहू शकतो. असं म्हणजे बाई फार जहाल आहेत वाटतं. जहाल? पाण्याऐवजी पेट्रोल आणि अन्नाऐवजी फॉस्फरस खाते ती काय देव जाणे. पण काय हो, तुम्ही खरोखरच प्रवासी आहात ना? नाही तर राणीचे हे असायचात. अहो अगदी सुतावरनं स्वर्गाला जाऊ नका हो. मी खरंच प्रवासी आहे महाशय. मी खरंच प्रवासी आहे महाशय. आणि मग माझा व्यवसाय आहे चित्रकाराचा, छंद आहे प्रवासाचा. आणि इथे सुंदरगड संस्थानात काही स्थळ आहेत पाहण्यासारखी म्हणून आपलं मी सहज आलो होतो. नाही, सुंदरगड छानच आहे, पण त्या पाण्याच्या स्थळांमध्ये तुम्ही बायकांच्या तोंडांचा समावेश करू नका म्हणजे झालं. म्हणजे नाही, म्हणजे तुम्ही इथे अगदी बारकाईने बाहेर बघत होतात. तुम्हाला इथले कायदे कानून माहीत नाहीत म्हणून सांगते. पुरुषांनी बायकांकडे अशा दृष्टीने बघता कामा नाही असा इथला कडक कायदा आहे. असं तरीच तुम्ही इतके वैतागलेले आणि तापलेले दिसताय. एकूण परिस्थिती इथली सुंदरगडची फार शोचनीय दिसतीये. हेमाडपंथी देऊळ दिसतंय सगळं. अहो सामुदायिक श्रावणी करतात तशी सामुदायिक आत्महत्या करायची वेळ आहे इथल्या पुरुषांवर. महामुनींनी काय मंत्र दिला आहे कोणास ठाऊक, पण राणी साहेब बद्रीनाथून आल्यापासून महिषासूर मर्दिनीचं रूप धारण केलेलं आहे. सदा सर्वदा वेळीपणी झाली की नवीन कायदे करतात. त्या कायद्यांचे कायदे इतके सगोर पसरलेले आहेत की प्रत्येक वेळेला एक तरी कायदा मोडतोच.
आपला करता सर्विता दिवाण, पण सतत तो तिन्ही त्रिकाळ हात धरून उभा असतो. मला वाटतं बंड करण्यापेक्षा प्रजाजनांनी त्या राणीसाहेबांचं लग्न लावून द्यावं. आता झालं नसेल तर, आणि ते कमी खर्चाचं आणि अधिक सोयीचं होईल. अहो, या जळत्या निखारामध्ये शिरून कोण जोहार करणार? नाही म्हणायला सेनापतींनी एकदा प्रयत्न केला होता, पण चित्रकार महाशय, चला चला आता या पोरीच्या अप्सराईकडे जावं. पोलिसांनी नाही, इतकं काय घाबरताय तुम्ही? अहो, राणीसाहेब परवडल्या, पण या पोरी नकोत. अबलांचं प्रबलांमध्ये रूपांतर करण्यासाठी राणीसाहेबांनी या 2 ड्युट्या राजवाड्याच्या प्रयोगशाळेत काढून ठेवल्या आहेत. एक वेळ सर्वांवर मेहनत राहते, पण या ड्युट्या दिवसभर घरभरात खातं करत असतात. तुम्ही चला. काय हो, भलत्या सलत्या लोकांना तुम्ही देवळात आणता? अहो, ते प्रवासी आहेत आणि देव दाखवणं हे माझं काम आहे. का हो, स्त्री म्हणजे काय? तुम्हाला हलवायाच्या दुकानातील मिठाई वाटली? खुशाल तिच्याकडे अभिलाषेने बघता? तुम्ही काय समजता हो? आम्हाला परमेश्वरांनी निर्माण केलं ते काय तुमच्या पाशवी दृष्टीची वासना भागवण्यासाठी? क्षमा करा. तुम्हाला परमेश्वरानं निर्माण केलंय हे मला माहिती नव्हतं. मला वाटलं इतर सामान्य जनांप्रमाणे तुम्हाला माणसानेच निर्माण केलंय. तुम्हाला आता मागणी घालायचा प्रसंग आला ना, तर मी माझी सगळी मतं अगदी तुम्हाला खुलासेवान सांगेन ना. मला मागणी? राणे साहेबांच्या आदर्श कन्यांचा असा भयंकर अपमान? स्वाती, अशी या पावली सर. झालं, केलाच घोटाळा. आता ही कार्टी पोलिसांना घेऊन येईल. जाईल तुरुंगात. कलावंताला कुठलीही जागा आणि कुठलाही अनुभव व्यर्थ नाही. तर तुम्ही एकदा जरा मोकळ्या हवेत फिरून या बघू. फार तापलेल्या दिसतात तुम्ही. का हो, धावत पडत काय येत आहात? अहो, राणीसाहेब आला आहेत. दुष्काळग्रस्तांचा एक मोठा त्यांना भेटायला आला, त्यापासून त्या खूपच रागावलेल्या आहेत. दुष्काळग्रस्तांचा मोर्चा येतोय आणि आता सुंदरगड संस्थानच्या राणीसाहेब येत आहेत आणि त्याच वेळेला मागे कुठलं तरी गाणं ऐकू येत आहे, अविरत भीषण. अशरण अविरत भीषण संगर भंगन आता त्याग खणखणाट खणदंड नाटदण संझणात झंझावात. हरिणांचे भय काय हरीला, हरिणांचे भय काय हरीला, करील वादळ काय गिरीला. दानव गण हा बधावयाला, धरले शस्त्र करार, धरले शस्त्र करार. गुरनिसात हो, गुरनिसात हो, गुरनिसात हो हो. मानव म्हणजे शरीर नाही, मानव म्हणजे शरीर नाही, वाक उदराची भूकही नाही. मानवतेचे सार्थक राही, नीतीच्या विजयात, नीतीच्या विजयात. गुरनिसात हो, गुरनिसात हो, गुरनिसात हो हो. या विजयाचा एकच तारा, या विजयाचा एकच तारा, फिरेन कधीही ना माघारा. पापतिमिर संहार निसारा, आणि न पुण्य प्रभात, आणि न पुण्य प्रभात. गुरनिसात हो, गुरनिसात हो, गुरनिसात हो हो. मला ठाऊक आहे, माणसाला जगायला अन्न लागतं, पण माणसाचं जगणं म्हणजे नुसतं जिवंत राहणं नव्हे. सुंदरगडामध्ये अन्नाचा दुष्काळ नाहीये, पण नीतीच आहे. आणि पहिल्या पंचवार्षिक योजनेत राज्यातील अनितीचा नायनाट करायचं मी ठरवलेलं आहे. लोकांना थकवणारे ते लक्ष्मी उत्तर कुठे आहे? सूत्रधाराच्या भूमिकेत सांगते की पोलीस प्रमुख 3 व्यापाऱ्यांना घेऊन येतात. त्या 3 व्यापाऱ्यांची भूमिका एक व्यापारी करतील आणि मग नंतर दिवाणजी सुद्धा या प्रवेशात येतात. पोलीस व्यापाऱ्याची भूमिका करत आहेत सीमा बहुतुले आणि दिवाणजीची भूमिका करत आहेत प्रिया केळकर. छान सुंदर माणसं आहे ती. देवळाच्या प्रांगणात खोटं बोलू नका. तुम्हाला पण
तुम्हाला शरम नाही वाटत अशी भेसळ करायला? परमेश्वर अशी भेसळ करतो का? निसर्ग अशी भेसळ करतो? जगातील विविध वस्तू निर्माण करताना देव अशी भेसळ करतो का? करतो? अहो, आंब्याचं झाड लावलंय आणि त्याला निवडुंगाची बोंड आली, सफरचंद सोडलं आणि त्यातून बटाटा निघाला, असं कधी पाहिले तुम्ही? फणस पाहिले का? फणस नाही पाहिला? अहो, त्याची केवढी मोठी भरभक्कम साल असते, तिथे बनवाबनवी करायला किती वाव असतो देवाला. पण त्याने जर त्याच्यामध्ये जर रस्त्यावरची खडी भरली तर, आणि सूर्याने प्रकाशामध्ये अंधाराची भेसळ केली आणि नदीनं पाण्यामध्ये विष कालवलं, तर तुम्ही जिवंत राहाल? अधिकारी, चला यांची गाडवावरून धिंड काढा आणि भर चौकात यांना फटके मारा. राणीसाहेब, दया करा, हवं तर दंड घ्या. आमच्या लोकतंत्राने आमच्या घरात काम लावलाय, आमचा काहीही दोष नाही. ठीक आहे, महामुनींनी सांगितलंच आहे, पहिला गुन्हा क्षम्य मानावा. दिवाणजी कुठे आहे? जी राणीसाहेब. जा, यांच्याकडून 40,000 रुपये दंड घ्या आणि यांना सोडून द्या. सोडून द्या? यांना काय म्हणता? सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेऊन काही असंतुष्ट लोक दंडाचा उठाव करण्याच्या खटपटीत आहे आणि अशा परिस्थितीत सोडायचंय? काय हवंय का त्यांना? लोकशाही. अहो, लोकशाही म्हणजे मेंढराची मतं आणि कोल्ह्याचा कारभार. जाऊ द्या, या गोष्टीची मला भीती नाही वाटत. चित्रा, स्वाती, तुमची कवायत आटोपली? काय म्हणते चित्रा? एखाद्या ठिकाण्यासारख्या वाईट नजरेने पाहणाऱ्या माणसाला तू पोलिसांच्या ताब्यात दिलंस? शाबास, माझ्याविषयी तो वाईट साईड बोलत होता. काय करा? राणीसाहेब, आपण या गोष्टीचा लक्षात ठेवू नये आणि स्वतः त्रासही करून घेऊ नये. नाही, मला हे कळायलाच हवं. कल्याणासाठी मी अहोरात्र झटत असताना हे नवरत्न मला पाहायलाच हवं. दिवाणजी, त्याला घेऊन या. आता मी शेकारीच्या भूमिकेत येते आणि महाशय, का आपण इथे सगळे घाबरलेले का दिसतंय एवढे? महाशय, घाबरण्याचा प्रसंग आला असेल तो तुमच्यावरती आला आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही सुंदरगडच्या राणीसाहेबांचं कुठे आहात? मी कोण आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल, पण हे चांगलं ध्यानात ठेव आणि स्वतःची पायरी ओळखून माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. जर माझ्या रूपाविषयी, माझ्या डोळ्यांविषयी, माझ्या केसांविषयी काही बोलशील तर प्रत्येक शब्दाकडे तुझी शिक्षा वाढत जाईल. मी चित्रकार आहे, रसिक आहे, पण बायकांची तोंड पाहायला मी आलोय हा जो आरोप तुम्ही करताय ना, तो मला मान्य नाहीये. उलट प्रथम दर्शनीच तुम्ही माझ्यावर प्रेम करू लागलात असं वाटतंय, कारण सुरुवातीलाच तुम्ही मला एकवचनाने संबोधत आहे. अहो, मी पुन्हा सांगते तुम्हाला, सुंदरगडामध्ये एखाद्या अबलेचं राज्य नाहीये, हे वाघिणीचं राज्य आहे. वाघिणी भेटल्या तर मलाही वागवायची सवय आहे. उलट आपण भयभीत दिसताय, थरथर कापताना दिसताय तुम्ही. दिवाण सर, मला त्या माणसाचं का हसू यायला लागले? ही हसायची सवय आपण हलके हलके वाढवायला हवी. आपल्याच नव्हे तर आपल्या राज्याचंही हसू लोकलेलं दिसतंय. अहो, हसू विसरलेली माणसं राणीसाहेब फार भयभीत भयानक असतात. खामोश, तुझ्यासारख्या रंगारायला सांगायची गरज नाहीये. आपण राज्य कसं करावं कसं हे मी सांगत नाहीये, आपण राज्य कसं करताय हे मी सांगतोय तुम्हाला. अच्छा, ते जाऊ दे, पण आपलं प्रेम नसताना आपण एकवचनी संबोधायला लागलायत मला, हे आपल्याला मर्यादाचं उल्लंघन वाटत नाही? सिंहासनासारखी खुर्ची बसायला मिळाली आणि डोक्यावर घालायला सोन्याचं रुपडं मिळालं म्हणजे सभ्यपणाची सगळी बंधनं तुटतात असं नाहीये. आपण समजा, विचार करा, आपण प्रेमी आहात का, उद्धट आहात का, अविचारी आहात का, आतताई आहात? मी आता शांत राहणार नाही. आत्ताच्या आत्ता ह्यांना तुरुंगामध्ये डांबून ठेवा. कायदा काय आहे तो मी नंतर पाहिन. न्यायांना आता मुंगी सोडायला लागणार नाही. राजवाड्याच्या पक्षात ठेवा मग त्यांना. वा वा, म्हणजे राजवाड्यातला मोठा तुरुंग मला पाहायला मिळेल. महाशय, राणीसाहेबांचा राजवाडा आहे तो. म्हणजे जन्मठेपीचा तुरुंग. दिवाण साहेब, आपल्यासारख्या राज्यकारण्यांना सांगायला नको, गळ्याला लागलेला फास एक वेळ सुटेल, पण सत्तेची बिलावलेली खुर्ची सुटत नाही.
अर्थात लोकांनी तोडून काढल्याशिवाय. न्याय आणा तुरुंगामध्ये. त्या अनेक वचनाबद्दल मी आमचा आभारी आहे. ओ न्याय आणा. आता मी सूत्रधाराच्या भूमिकेत येते. राणी सरकार आपल्या देशाच्या नीतीचा ध्वज उंच ठेवण्याच्या खटपटीत आहे आणि हे प्रजाजन जे आहेत ना ते मूळचे काढी गावभर हिंडतायत, कारण त्यांना पडलीये वीटभर पोटाची चिंता, राणी साहेबांना पडलीये नीतीची चिंता आणि या सामान्य लोक उपाशी ओरडत फिरतायत. बघा तरी कसे ओरडत येत आहेत. नको आम्हा धमपकणारे, हवी आम्हा भाकरी, छप्पर माथ्यावरी, पुरेसा कपडा देहावरी. रस्तो रस्ती रांग लागते, जगणे रांगेमध्ये सरते, तरीही पिशवी रीतीच उरते, धान्याचे 4 कण मिळाया. नाही नसेचा सर्व जमाना, क्रूर असुर चिरती माना, किमती चढल्यावर अस्माना, आम्ही कचऱ्यापरी, आम्ही कचऱ्यापरी. नको आम्हा भंपकणारे, हवी आम्हा भाकरी, छप्पर माथ्यावरी, पुरेसा कपडा देहावरी, पुरेसा कपडा देहावरी. इतका पैसा खर्च करून लोकांना काय मिळवायचे? आपल्या राज्यात 1-2 दिवसात बंड होणार आहे. पट प्रसादात आहे जयवंतरावांकडून. मोठमोठ्या अधिकाऱ्यांना त्यांनी पैसे देऊन विकत घेतला. एवढा पैसा खर्च करून त्या लोकांना मिळवायचं काय? राज्य. मला ठाऊक आहे जयवंतरावांना राज्य नकोय, तर त्यांना राणी हवी आहे. परवा मी चित्रकारांकडे गेले होते. सरकार आपल्या पुढे विचाराचा प्रश्न जो आहे तो चित्रकाराचा नव्हे तर सेनापती जयवंतरावांचा आहे. योग्य तेच सांगितलं. दिवाण साहेब तुम्ही आता निश्चिंत मनाने जाऊ शकता. बुद्धी मल्लूल करणाऱ्या या स्वप्नातून मी आता जागी झाली आहे. चित्रा, स्वाती, तुमची पण सुभाषितांची पाठांतराची वेळ झाली आहे. तुम्ही जाता. गुरुवर्य, या शिष्याला क्षमा करा. प्रजाजनांची नैतिक पातळी वाढावी, त्यांचं जीवन विशुद्ध आणि मंगल व्हावं म्हणून मी नवे नवे कायदे काढून केले, जाहीरनामे काढले. पण हा चित्रकार आल्यापासून माझ्या साऱ्या निष्ठा कोलमडून पडल्या आहेत. भूमिकेत सांगते की सेनापती जयवंतराव आता येत आहेत, प्रवेश करतायत आणि त्याच वेळेला मी सिकार म्हणूनही तिथे आहे आणि सेनापती जयवंतरावांची भूमिका करत आहेत सीमा बौद्धी. तू एकदा माझ्यावर प्रेम करत होती हे लक्षात आहे? करत होते तेव्हा ते खरंही होतं, पण आता नाही. मी तुझा अधिकार मानित होतो. ती माझी आराध्य देवता होतीस म्हणून, या राज्याची राणी म्हणून नाही मिळेल. मग मी तुम्हाला सांगते, मी तुमचा अधिकार माझा मानायला लावेल, ती राज्याची राणी म्हणून. तुझा तोही अधिकार तुझ्या शिल्लक राहणार नाही. या राणीला ठोका मारा, या राणीचा नाश करा, या राणीच्या राजवटीहून यमराजाचा पाश करा. राणी म्हणते स्वधर्म नीती, हा 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 हा. राणी म्हणते स्वदेश प्रीती, हा 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 हा. सर्व कल्पना मूर्खपणाच्या, पैसा असतो एक खरा. या राणीचा नाश करा, या राणीच्या राजवटीहून यमराजाचा पाश बरा, यमराजाचा पाश बरा. श्रीकांतचा प्रवेश होतो आणि म्हणतो, मी येऊ का? या. मी तुमच्या या तुरुंगात काढलेली ही चित्र बघा. कसली दारिद्र्याची चित्र काढली आहेत. सुंदरगडातली चित्र आहेत ती. पापी माणसांना नेहमी पापच दिसतं. व्याभिचारामध्ये सुद्धा कलेचे रंग भरणारे तुम्ही. राणी साहेब, घरातली चूल पेटी ठेवण्याकरता माणसाला वाटेल ते विकायला लागतं. याला व्यभिचार म्हणत नाही, याला धैर्य म्हणतात. असं धैर्य दाखवण्यापेक्षा उपाशी पोटी मरणं अधिक चांगलं. बद्रीनाथाच्या मुलीने सांगितलंच आहे की जीवन शरीरामध्ये प्राण आहे तो त्याप्रमाणे जीवनात नेती. बद्रीनाथाच्या महामुलींना 8 दिवस उपाशी ठेवून बघा. उपाशी पोट म्हणजे काय असतं याची कल्पना तुमच्या आमच्या सारख्यांना नाही येणार. उपाशी पोट म्हणजे अगदी जाज्वल्य शक्ती असते.
ती जाळून थांबते, माणसाचं काळीज जाळते, मस्तक जाळते, सारं काही भस्मसात करायला तयार होते आणि तुमच्या नीती अनितीच्या बोथट कल्पना सगळ्या तिथुळे उमळून पडतात. तुमच्या ह्या किळसवाण्या तत्वज्ञानाशी मला काहीही कर्तव्य नाही. मला एकच ठाऊक आहे, पापमय मार्गाने मिळणाऱ्या समृद्धीपेक्षा सदाचाराने मिळणारी गरिबी ही लाख पटीने श्रेयस्कर. तुमच्या महामुनीचं एखादं वचन खरं असण्याचा संभव आहे, पण माणसाची सगळीच रहस्य तुम्ही त्या सुभाषितांच्या पाटल्यात कोंबण्याचा जो तुमच्या महामुनींचा उद्योग आहे ना, तो बाल्यावस्था दर्शवणारा आहे. कोणतीही पवित्र गोष्ट दिसली की हातोडा घेऊन तुम्ही त्याचे तुकडे करायला निघालातच. असा माणूस देवा रे, असा माणूस मी आयुष्यात पाहिला नाही. असं किती आयुष्य झालंय व तुमचं वय किती? 25. तुम्ही कधी कुणावर प्रेम केलंय? दिवाणजी, या माणसाला घेऊन जा. काय मला सांगितलं होतं मुनींनी? आठवतही नाही मेल्यानं काय सांगितलं होतं ते. हा, संयम राखला पाहिजे. पण हे असले शब्द तुम्हाला तुमच्या तरी कानाला सवयच नसेल ना हे शब्द ऐकायचे. शब्द ऐकायची किंवा उच्चारायची गरज आहे. राणी साहेब, कौलारूवरच्या उताराला जर पाण्याला उतार दिला नाही तर घरात तळस असतं. लोकांच्या विविध जीवनातील आणि उपभोगावरील तुम्ही जाहीरनामे काढत वरवंटा का फिरत बसला आहात ते मला आता समजलं. आतापर्यंत माझ्या कुठल्याही प्रजाजनानं मला हे रहस्य सांगितलंच नाहीये. हे रहस्य आपल्यापर्यंत पोहोचेल तेव्हा ते रहस्य राहणार नाही. राणी साहेब, राज्यकर्त्यांच्या भोवती चिरेबंद भिंती असतात आणि या चिरेबंद भिंतीवर सर्व प्रजाजना क्रोध झाला की आपली डोकं आपटते आणि रक्तबंबाळती होते. त्यालाही काहीतरी मर्यादा असते. जनतेचा क्रोध अनावर झाला ना की मग हे रुद्र शक्तीचे कोट उद्ध्वस्त होतात आणि जंगल जाणाऱ्या आंधळ्या वडवाप्रमाणे ते सर्व काही भस्मसात करतात. म्हणजे नको तेही भस्मसात करतात आणि हवं तेही भस्मसात करतात. तुम्ही फारच गंभीरपणे बोलत आहात. तुमच्यावर हा प्रसंग ओढू नये असं वाटतं म्हणून. तुम्हाला कैदेत टाकलं त्याचा सूड आहे वाटतं. मी कैदेत आहे असं मला कधी वाटलंच नाही. आणि मग अरुंधती, तुम्ही फार चांगल्या आहात, पण तुम्ही आतताई आहात आणि बऱ्याचशा अविचारी आहात. एकदम अरुंधतीच्या नावानं जयवंतरावांनी यासाठी 6 वर्ष घेतली. जयवंतरावांनी यासाठी 6 वर्ष घेतली. तुम्ही माझ्यावर प्रेम करू लागलाय तसं वाटतंय. मी करत नाहीये, पण तू मात्र माझ्यावर करू लागलीस अशी शंका येते मला. क्षणभर समजा तसं. समजा असं असेल तर मग मला ताबडतोब इथून जायची परवानगी दे. पुढच्या रस्ता माझ्या पावलांची वाट पाहते. एकाच रस्त्यावरून अनेकांची पावलं चालू शकतात. अरुंधती, सृष्टीत सभोवार दिसणाऱ्या सौंदर्याचा संचय करणारा आणि विविध रसांचा उपभोग घेणारा मी एक स्वच्छंद प्रवासी आहे. क्षितिजा मागून क्षितिजे ओलांडत जाताना मला घर नाही, गाव नाही किंवा मला देशही नाही. आणि तुला सांगतो की मला असं वाटतं की तुझं मी पण तू कायम ठेवावंस आणि माझं मी पण मला कायम ठेवायला परवानगी दे. नमस्कार करते. असं मी काय केलं की तू माझ्या पायानं स्पर्श करतेस? तुम्ही काहीच दिलं नाही. दिलेलं महामुनींनी दिलेलं मात्र सारं विटून चालला आहात. आणि आता हा छोटासा संवाद सूत्रधार आणि नटीमध्ये. नटी आणि मी सूत्रधार. ऐकलं का? जयवंत सेनापतीने साऱ्या कचेऱ्या ताब्यात घेतल्या, मोर्चा आलाय. मी चालले राणी साहेबांच्याकडे. राणी साहेबांनी तुम्ही भाजी घेऊन या आणि स्वयंपाकही करा. वा वा, राणी साहेबांवर ही जितकं प्रेम करते ना तितकं आदर अर्ध नवऱ्यावर केलं ना तर आमचा संसार किती सुखाचा होईल. आणि तेवढ्यात घेराव घाला, मोर्चे काढा असे म्हणत सेनापती येत आहेत. सिंहासन ही तुमची खासगी मालमत्ता नाहीये. प्रजाजनांचा नेता म्हणून मी आज्ञा करतो, पुत्राच्या सिंहासनाखाली. जयवंत, तुमचं पाऊल पुढं पडत नाहीये. माझी सभ्यता अधिकारी माझ्या उपमानची वाट बघत आहे. कर्नल, कॅप्टन, खेचा राणी साहेबांना खाली आणि पुत्रवास सिंहासनावरून. अधिकारीची उठून करतायत.
सर्व टिकून झाले तरी चालतील. मी शरण शेट्टी राहील आता अशी कल्पना असेल तर. साहेब, हा मोर्चा सातवारीवर होता. मी बाजारात गेलो होतो, तो मोठा दिसला. बायको म्हणाली म्हणून मी पुढारी नाही, मी सामान्य माणूस आहे. पण याला बाहेर बसवा. चला, सगळं सोपं आहे. आता राणीसाहेब आणि जयवंतराव. राणीसाहेब, जयवंतराव आणि श्रीकांत इथे आहेत. तुम्हाला केल्या कृत्याचा पश्चाताप नाही, पण आता तुम्हाला शासन करण्यावरून मला गत्यंतर नाही. तुम्हाला यांना कोणती शिक्षा करावी बरं श्रीकांत? पुरुषाला सर्वात जी मोठी शिक्षा स्त्री करू शकते तीच या जयवंतरावांशी लग्न कर. मला आठवतंय तेव्हापासून मी अविचाराला कधीच राहिले नाही, पण ते जर मला तो पटला तर. पण आता तुम्ही सांगताय ते मला मान्य आहे. हे प्रेम नाही, ही दया आहे आणि दयेचा तर मी तिरस्कारच करतोय. दयेचा तिरस्कार करायलाच पाहिजे. म्हणूनच तुम्हाला अरुंधतीनं पूर्वी नकार दिला होता. पण अरुंधतीच्या अंतःकरणाला भूक होती ती पराक्रमाची, तेजाची. आणि तुम्ही बंडाचं नेतृत्व केलं तो तुमचा पहिला पराक्रम. माझी परीक्षा घ्यायची तिला काय अधिकार? अधिकार आहे प्रेमाचा. प्रेम आंधळ असे नाही, पण बुद्धिमान स्वाभिमानी स्त्रीला प्रेमाची भीक नको असते, पराक्रमाची भूक हवी असते. आणि अरुंधती तशी आहे, म्हणून मी तिला नाव दिलंय अग्नीची शलाका. श्रीकांत, बद्री केदारच्या महामुनींनी माझ्या डोक्यामध्ये जसा गोंधळ माजवलेला आहे ना, तसा तुम्ही आता या 2 दिवसात माझ्या डोक्यात माजवलेला आहे. जयवंतराव, तुमची इच्छा नसेल तर मी एकटे जाईन ज्वालेच्या संगतीनं, पण यानं कोणालाही सुख लावायचं नाही. अरुंधती, जे सर्वस्वी होतं ते मी तुला पायावर अर्पण करायला तयार आहे. राणीसाहेब, बंडाचा खूप विरोध केला आहे. हजारो नागरिक तुमचा जयजयकार करत रस्त्यावर येत आहे. दिवाणसाहेब, तो पिशवी घेऊन गेलेला सामान्य माणूस कुठे आहे? घेऊन या त्याला. तुम्ही काय सांगत होतात मागाशी? नाही, तसं काही नाही. मग बायको म्हणाली म्हणून मी आपला सामान्य माणूस आहे. सामान्य माणसा, आपल्या सामान्यपणाचं रडगाणं गात तू जागच्या जागी मठ्ठपणे बसतोस ना, हाच तुझा मोठा गुन्हा आहे. अपार सहानुभूती ही तुझी मोठी गुन्हेगारी आहे. चीड आहे पण बंड करत नाहीस, गळा आहे पण गरजत नाहीस, ताकद आहे पण मनगट आहे पण प्रहार करीत नाहीस. असामान्य म्हणून मिरवणाऱ्या या सामान्य माणसांची तू ताकद असून त्यांची पेकाट मोडत नाहीस. याच गुन्ह्याची मी तुला आता शिक्षा देतात आहे. काय राणीसाहेब? सामान्य माणसा, या सिंहासनावर बस. सामान्य माणूस तरी घाबरतो, सिंहासनावर बसत नाही. बसू का नको असं करत विचार करत उभाच राहतो. आणि चुळबुळ करत 4 शब्द बोलू का नको असे म्हणत तो त्या पावित्र्यात उभा असतो घाबरून. आणि तेव्हा सुरू होतं अति सामान्य तुझाच जय जयकार, तुझाच जय जयकार. आज हा तुझाच जय जयकार. तुझ्या कृपेने दुनियेमधले सर्व उभे बळीवार. उदर कामे तुझे उदारा हे वकृत सदा. म्हणून आमच्या मुखात बरसे दुधा तुपाची धार. साधू संत तू पाय पथावर कचऱ्या सहरावसी. हे सामान्या अतिसामान्या तुझाच जय जयकार, तुझाच जय जयकार. आज हा तुझाच जय जयकार.
जयकार विनयशील तू धुळी सारखा पडशी धरणी मरी तुझी साहसी पायतणांचा चिरावरी जळहार रस्त्यावरच्या मेघनिवाशा जागशील का करी संभोडुनी नरसिंहाचा घेशील का अवतार तुझाच जय जयकार आज हा तुझाच जय जयकार आज हा तुझाच जय जयकार. नाटक होतं, मधले संवाद सुद्धा खूप छान होते, पण सगळ्यांना त्यातला आशय कळेल या दृष्टीने मी ते संक्षिप्त केलं. संक्षिप्त करताना थोडी बरीच अडचण आली, कुठले संवाद घ्यावेत आणि कुठले घेऊ नये, कारण कुसुमाग्रजांचे संवाद म्हणजे एक अप्रतिम असतं. तर आता आपण पुढच्या नाट्य प्रवेशाकडे वळूया. कुसुमाग्रजांनी दुसरा पेशवा हे नाटक केलं आणि त्याच्यात काशीबाई मस्तानी ह्या दोघींच्या भेटीचा अतिशय नृत्य प्रसंग आहे आणि तो हा जो प्रसंग आहे तो आता दोघी जणी चित्रित करणार आहे. काशीबाई आहे रागिणी फडके आणि मस्तानी आहे योगिनी जोशी आणि काशीबाईंची दासी मी स्वतः आहे, फिलिंग द ब्लँक्स. कारण आयत्या वेळेला मला ते भूमिका घ्यावी लागली. तर आता आपण त्याकडे वळूया या छोट्या नाट्यछटेकडे. मस्तानी संध्याकाळची आहे. काशीबाई पलंगावर असं उशाना रेटून बसली आहे आणि जवळ पार्वती उभी आहे. बाईसाहेब वेळ टळून गेली आहे, एवढी मात्रा चटकन घ्या. राधासबाई साहेबांनी चिंचवडला जाताना वारंवार बजावून सांगितलंय, औषध देण्यात दिरंगाई झाली ना तर फार रागावतील ना त्या. काल खूप शीण झाला तुमचा. दुखणं मनाचं आणि औषध शरीराला काय उपयोग आहे त्याचा? पार्वती, कालच्या त्या प्रसंगावरून माझ्या काळजाची तगमग होते आहे. मस्तानीची क्षमा मागितल्याशिवाय माझ्या मनाला शांतता लागणार नाही. तुम्ही कोणता असा गुन्हा केल्याने? जे काही केलं ते थोडल्या आईसाहेबांनी. ते खरं ग, पण निमित्त तर मी झाले ना. कोणाला खरं वाटायचं नाही, पण पार्वती खरोखरच माझ्या पुष्टावा नव्हता. सवती मधलं वैर ब्रह्मदेवालाही पुसून टाकता आलं नाही म्हणतात, असं नाही. तसं माझ्याही मनात कधी वाकडे विकार आले नाहीत असं अजिबात नाही. पण काल मी तिला जेवायला बोलवलं, मनापासून बोलवलं. मला कळत का नाही आहे? मी समारंभासाठी मागच्या चौकात गेले होते. सहज माझी नजर मस्तानीच्या महालाकडे गेली. ती खिडकीत उभी होती, माझ्या जेवणाच्या तयारीकडे टक लावून पाहत होती. खरं की खोटं कुणाच ठाऊक. मला वाटतं तिच्या डोळ्यात टिपक आहे. माझ्या काळजात एकदम चरू झालं. स्वारी परमुखात गेली आहे म्हणून मस्तानीच्या आसवाची कुणीच का कदर करायची नाही. तलवारीच्या पात्यासारखं तिचं अंतःकरण. पण माझ्या डोळे जेवणाचा सोहळा पाहून ती रडायला लागली. माझ्याप्रमाणे तिच्याही पोटात एका जीवाची कळी उमटते. माझ्या बाळाच्या स्वागत सत्कारासाठी सनई समोर झडत आहेत. गाणी बजावणी चालली आहे. चांदीच्या ताटाची पंगत मांडली होती आणि तिच्या बाळासाठी महालाच्या 2 दासीपलीकडे तिच्याकडे कोण वाकडे बघत सुद्धा नव्हतं. 100 माणसात राहून ती एकटी होती. राजवाड्यात बसून वनवासी होती. माझ्या मनात विचार आला, सवती असली तरी ती आई, मी ही आई. मला राहवलं नाही. सासूबाईंना न विचारता मी तिला बोलावणं पाठवलं. जेवायला या म्हणून आग्रहाचा निरोपही दिला. तीही आली. अगदी आनंदाने आली.
तिनं माझ्याकडे पाहिलं तेव्हा तिच्या डोळ्यात आभाराची भोवती नुसती निखळून चालली होती. तिच्या पोटातील जीवाचा मी आदर केला म्हणून हरकूनही केली होती ती. बाजूला मांडलेल्या ताटावरती रेखासह वाकलेल्या कमळाच्या फुलासारखी ती खाली मान घालून बसली होती. आणि नंतरचा तो प्रसंग, 50 जणींच्या पंक्तीतून भरलेल्या ताटावरून सासूबाईंनी तिला उठायला सांगितलं. जरीचं वस्त्र काट्यावरून चराचरा काढावं, त्याप्रमाणे तिच्या आनंदाच्या चिरफळ्या झाल्या. छातीत ती कळ दाबून ती आपल्या महालाकडे निघून गेली, अगदी न बोलता. संध्याकाळच्या सावलीसारखी अंधारात गुरगुटून निघून गेली पार्वती. 7 जन्मांच्या वैरामध्ये असा प्रसंग यायला नको. बाई, किती त्रास करून घ्याल देवाचा. थोड्या आयुष्यात चिंचवडून आता परत येतील ना. मस्तानीशी बोलल्याशिवाय माझ्या जीवाचं समाधान होणार नाही. अजून का बघा आली नाही ती. मला वाटतं ती यायची नाही. तिला वाटलं असेल कालच्या सारखा मी पुन्हा काहीतरी डाव रचला असेल. ढगांची सावली पडली म्हणून गंगेच्या पाण्याला कोणी म्हणलीत म्हणायचं थांबत नाही. मला म्हणायचं नाही मस्तानी साहेब येते म्हणाले. कुणाची तरी पावलं बसत आहे. ती आली पार्वती, ती आली. हो हो, या या या. तब्येत तरी नाहीये? हा होय, थोडासा ताप आलाय. पार्वती बाहेर जा आणि वरती ठेवल्याशिवाय कोणालाही आत सोडायचं नाही म्हणून सांगा. बर. अशा तू उद्या का अगदी जवळ या माझ्या आणि इथे बसा. एक शर्त आहे माझी. शर्त कसली? मला ना असं अहोजाऊ करायचं नाही. मानाने, अधिकाराने, वयाने तुम्ही वडीलधारी आहात. मला अहोजाऊ करायला तर मी आले तशीच परत निघून जाईल बघा. बरं, नाही म्हणत. आता तर इकडे येशील ना, बस जवळ बस अशी. मस्तानी, काय पाहता एवढं निरखून? बघते आहे इकडच्या मनावर इतकी मोहिनी पसरवणार कोणतं इंद्रजाळ तुझ्याजवळ आहे. आज तुझ्याकडे पाहिले ते फक्त दुरूनच आणि तेही सवतीच्या नजरेनं. माणसाला आपल्या मनाची ग्वाही देऊ नये. श्रावणातल्या आकाशाप्रमाणे मनाचं स्वरूप घडोघडी बदलत असतं. काल होतं ते आज नाही, आज आहे ते उद्या राहील असं नाही. पण मस्तानी एवढं खरं की आज या घटकेला मात्र तुझ्याकडे पाहताना डोळ्यात बहिणीची, केवळ थोरल्या बहिणीची भावना आहे. तू म्हणजे हे सारं वरकळ निघून सगळं सोंग आहे. असं कसं म्हणेन मी बाई? असला विचार देखील माझ्या मनात कधी येणार नाही. कालच्या त्या प्रसंगाबद्दल तू माझ्यावर रागवशील असशील ना? नाही रागवले, खरंच नाही रागवले. तुमचा काय दोष त्याच्यामध्ये? तुम्ही मला आपणहून हाक मारली, त्यातच जन्मांची रुणाईत झाले बघा मी. मस्तानी, तू फार चांगलं गाणं म्हणतेस. म्हणते कसं तरी. मला वाटतं संगीताच्या साधनाने माणसांची मनं फार मोठी होतात. स्वरांचं सोनेरी दाव मनावर पडायला लागलं म्हणजे त्यावरील धुळीचं किरमिश दूर जात असेल. त्या गंधर्व नगरीच्या वेशेजवळ मला कधी जाता आलं नाही. दुरून जे काही कळेल तेवढंच नसताना कळीत पडलेल्या माणसाच्या तुरुंगाच्या गजातून बाहेर पडताना जे वाटतं ना तसं मला तुझ्याकडे पाहताना वाटतं. अंधाराला डोळे फुटून त्यानं प्रकाशाकडे पाहावं, त्याप्रमाणे तुझ्याकडे बघत असते. तू आहेस ओठात उजळणारी स्मितासारखी. माझं नातं आहे पापणीत अडकलेल्या आसमांशी. पराक्रमी थोर पुरुषांची तू वल्लभ आहेस आणि मी आहे त्याची धर्मपत्नी, फक्त धर्मपत्नी. तुझ्या भक्त्याला माझा हेवा वाटतो, द्वेष वाटत नाही. निदान हा घटकेला तरी वाटत आहे. तुला ठाऊक नाही मस्तानी, तू या वेळेत वाड्यात प्रवेश केलास ना तेव्हा एका खिडकीत पडद्यावरून मी तुला उभी राहून पाहत होते. मनात म्हणत होते कोण चांडाळी माझ्या संसाराची पायमल्ली करायला या घरात प्रवेश करते. तुझं लावण्य पाहिलं, तुझ्या डोळ्यातील तेज पाहिलं, मुद्रेवरील भाव पाहिला आणि त्या क्षणी मला कळून चुकलं की माझा पराभव झाला.
काळोखात होतेच, ती आणखी काळोखात अडगळीत गेले वाटत. खाली धावत जावं आणि दरवाजे बंद करावे मनात आलं असतं तर करताही आलं असतं. पण आज मनाला समाधान वाटते की तसं काही माझ्या हातून घडलं नाही. बाई, का नाही दरवाजे बंद केले? मी तुमच्या जागी असते तर कदाचित केलेही असते. तू माझ्या जागी असतीस तर असा प्रसंग आला नसता. शेल्याच्या जोडीला शालूचा वाद, तिथे कागदाच्या दप्तरांचा काय उपयोग? बाई, माझी शपथ आहे बघा, असं वेड्यावाकडं बोलाल तर. अगं, मला काय हे समजत नाही. बिछाण्यावर पडल्या मी इतका विचार करते की साऱ्या लौकिक गोष्टीवरील पापुद्रे बाजूला होता आणि आतील निर्मळ सट्ट स्फटिकाच्या तुकड्यासारखं डोळ्यासमोर धपधपत उभं राहतं. माझा रक्तमास उचलून घेणाऱ्या व्याधीने हे एक नाणं माझ्या हातावर टाकलंय. खऱ्या गोष्टीला पाहिजे आता मला सवयच होत जाते. मस्तानी देवाचं प्रत्येकाला काहीतरी लागतं, पण ते किती आहे, केवढं आहे हेही माणसानं लक्षात घ्यायला हवं. जे नाही त्यासाठी आसव करावी हे ठीक नाही, पण दुसऱ्याजवळ ते आहे त्याचा विश्वास कशाला करायचा? ज्यांच्या स्वामित्वाचं कुंकू परमेश्वरानं माझ्या कपाळी लावलं त्यांच्या रस्त्यावरची धूळ व्हायलाही मी पात्र नाही. मला माहित आहे म्हणून म्हणते, हे सौभाग्य मिळालं एवढी देवाची देणगी. आकाशाला गवसणी घालणाऱ्या त्याच्या अफाट पुरुषार्थाला साथ देण्यासाठी स्त्रीत्व हवं, तेही एवढ्या उंचीचं, एवढ्या मोलाचं. ते तुझ्याजवळ आहे मस्तानी. मला पुरुषांची दृष्टी नाही, पण तरी देखील मला हे समजलं, मस्तानी तू नुसतं सुंदर असतीस तरी सुद्धा ते घडलं नसतं. सौंदर्याचा वीट येतो आणि वीट आल्यावर ते सौंदर्यही राहत नाही. त्वचेवरील प्रेम हातावर लावलेल्या अत्तरासारखं क्षणभर हर्षभर करणारं आणि क्षरभराने उडून जाणारं. पण तू सुंदर नुसती नाहीस. स्नेह, सोबत, स्फूर्ती आणि संरक्षण हे सारं स्त्रीनं पुरुषाला द्यावं लागतं. हे सारं तुझ्याजवळ आहे. ज्यांच्या जन्माकडे युगाने नजर लावावी असे ते पुरुष आहेत आणि शतकाची जिची वाट पाहावी अशी ती तू स्त्री आहेस. केवळ त्यांच्या बरोबर 7 पावलं चालते म्हणून या अभूतपूर्व चित्रावरती काजळाचा हात फिरवू शकत नाही. मला मिळालं तेवढंच माझं, तेवढंच माझं. बाई, काय बोलू मी? आपण म्हणता तशी स्त्री मी आहे की नाही कोणास ठाऊक. माझ्या आपल्या आशीर्वादाने होण्याचा प्रयत्न करीन, पण आपण मात्र साक्षात देवता आहात. अर्थात प्रेमाचा दिवा हातात घेऊन ह्या दुनियेतला अंधार उजळीत जाणारी देवता. युगायुगाने अवतरणारा सारा पुरुषार्थ आणि शतकांनी उमलणारे सारं स्त्रीत्व, अशा देवतांची पायधूळ कपाळाला लावण्याचं भूषण मानेल बाई. मला आशीर्वाद द्या. मस्तानी, जे मला मिळालं नाही ते सारं काही तुला मिळेल. ते सुख, ते दुःख, ते अमृत आणि तो अग्नीही. एवढं सारं आहे आणि अमृत सारं काही, सारं काही. ऐकशील का माझं? काही सांगा. एखादं गाणं म्हणून दाखवतेस का मला? पुन्हा अशी भेटायची संधी येते न येते. तुझ्या गाण्याची ख्याती ऐकली, पण गाणं कधी ऐकलं नाही. म्हणशील? गाणं गाणं तर माझ्या जीवनात घरटं बांधून बसले. त्यासाठी अग्र कशासाठी? पण मला कळलं असं काहीतरी म्हणा. ते अवघड कागदारी समजत नाही बाबा. एखादं देवाचं गाणं म्हणशील? देवाचं गाणं? तुमचे देव वेगळे, माझे देव वेगळे. आकाशातले देव वेगळे असतील आपले, पण पृथ्वीवरचा देव तुझा देवाचा एकच आहे ना. मी आपल्या थट्टेने बोलले हो. आता आकाशातल्या देवासाठी माझ्यापाशी शिल्लक काही येतं ना. काय आहे? सगळं काही पृथ्वीवरच्या देवाला देऊन टाकले आहे. इकडे आल्यावर पुष्कळ इकडची गाणी शिकले मी. नको, देवाचे नको. मी सांगू का? एखादं छानसा अंगाई गीत म्हण. आपल्या दोघींनाही उपयोग आहे त्याचा. दोघींच्याही पोटात कोणी असतील त्यांना बरं वाटेल. आपली आज्ञा. माझे
इकडे येतील त्या मस्तानी बाईसाहेबांनी ताबडतोब परत जायला हवं हो. हं? इथे यायची परवानगी नाही आहे त्यांना. होय होय, जाते मी बाई. आयुष्यावर पुढे इतकं समाधान दिले तुम्ही मला. थांब, दिव्या लग्नाची वेळ झालीये. पार्वती, तो करंडा आण पाहू. आणते हा. ये ये. ऍक्शन ये ये हा परत. थोडस कॉफी पान होईल आणि याच्यानंतर शेवटचा आपली नाट्यप्रवेश होईल आणि मग या कार्यक्रमाची सांगता. एक दुर्योधन म्हणून त्यांनी दिलं, म्हणजे ज्या माणसाला दुष्ट वगैरे म्हटलं गेलं त्याची एक बाजू असतेच. कुठलाही माणूस 100% दुष्ट नसतो आणि त्याप्रमाणे जशी कैकेयीची बाजू त्याने मांडली तसं दुर्योधनाचं म्हणूनही एक नाटक आलं, पण ते रंगमंचावर फार थोडा काळ राहिलं आणि मग नंतर आणि तशा तऱ्हेने दुर्योधन नाटक झालं, कैकेयी झाली, एक होती वाघीण झालं आणि मग शेवटी त्यांना बालगंधर्वांवर नाटक करण्याची फार इच्छा होती. त्यांनी 2-3 कच्च आराखडा केला, प्रवेश दिले, परंतु नंतर ते खूपच आजारी पडले आणि ते बालगंधर्व नाटक काही पुरं होऊ शकलं नाही. त्याची कच्ची प्रवेश थोडेसे एका पुस्तकात मिळाले होते, पण वेळेअभावी आम्ही हे घेऊ शकत नाहीये. आता हा शेवटचा जो आहे प्रवेश तो एक 5 मिनिटांनी चालू होईल. प्रवेश आम्ही थोडा कमी वेळाचा होता म्हणून घेतला. खरं मला आवडला होता तो राम, सीता, लक्ष्मण, भरत आणि कैकेयी वनवासात असे सगळे भेटतात आणि ते जे एकमेकांचे संवाद आहेत, राम, भरत, सीता आणि लक्ष्मण आणि कैकेयी शेवटी मग निघून जाते. राम आणि लक्ष्मण कैकेयीच्या पाया पडतात असा तो, राम आणि सीता कैकेयीच्या पाया पडतात असा तो प्रसंग आहे कळला. परंतु ते संवाद फार सुंदर आहे आणि झाशीच्या राणीच्या आयुष्यातील एका संघर्षमय प्रसंगावर कुसुमाग्रजांनी एक एकांकिका लिहिली आणि नंतर ती एकांकिका वीज म्हणाली धरतीला या नाटकात तो प्रवेश म्हणून घेतला गेला. तर आता ह्या एकांकिकानंतर जो प्रवेश म्हणून घेतला गेला त्याला आपण सुरुवात करूया. बांदेवाले नवाब यांची भूमिका करतायत भागवत जोशी, नंतर नंतर रावसाहेब आहेत विनय लोंढे आणि डॉक्टर विनय लोंढे आणि झाशीची राणी आहे सुविद्याताई पुरोहित आणि तात्या टोपे आहे विजय जोशी. इसवी सन 1858 जून दुपारची वेळ. रावसाहेब पेशव्यांचं ग्वाल्हेर मधलं निवासस्थान आणि रावसाहेब, बांदेवाले नवाब, तात्या टोपे आणि इतर 1-2 सरदार थंडाईचे पेढे दिले जात आहेत. कसला तरी विनोद चाललाय, आशा चाललाय आणि मग कसल्या तरी विनोदावर हा मोठा हाशा पिकलाय. सश्वता हुजूर, असा मजेदार तमाशा माझ्या हयातीत मी पहिल्यांदा नव्हता. 8 दिवस ग्वाल्हेरीला बेस्तीचं रूप आलंय. नवाब साहेब, या आनंद उत्सवात एकच कमतरता राहिली. आमच्या काळजाला सलते आहे ती. आम्ही 10 वेळा इतमानानं निमंत्रण रवाना केली तरी राणीसाहेब आल्या नाही. त्या तर आल्या नाहीतच, पण आपल्या छावणीतील माणसांनाही त्यांनी मनाई केली. हा दुरावा मला सलतो आहे, पण समजत नाही. यात आपली आणि आपल्या तख्ताची राणीसाहेबांनी बेइज्जत केली असं वाटत नाही आपल्याला श्रीमंत? होय, केली आहे.
राणीची कर्तबगारी लक्षात घेऊनच आम्ही या अपराधाची गय करीत आहोत, पण तरीही योग्य समज दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. सरकार राणेसाहेब बाहेर आले, आपली भेट मागते. श्रीमंत, मला वाटतं आपण त्यांची भेट घेऊ नये. सरकारी बुलाव्याला हिंकार द्यायचा आणि मन मान्यतेमुळे उभं राहायचं हा दरबाराचा शिरस्ता नाही. ही अरेरावी आपण मानता कामा नये. आपण बोलवाल तेव्हाच ते यायला हवं. श्रीमंत, या बाबतीत आपणास काय वाटतं? नवाबांचं म्हणणं आम्हाला योग्य वाटतं तात्या. हा केवळ आमचा नव्हे तर आमच्या सिंहासनाचा प्रतिष्ठेचा सवाल आहे. रखवालदार, राणी साहेबांना सांग की श्रीमंत बोलावतील तेव्हाच भेटीला या. सध्या ते मुलाखत देऊ शकत नाही. मुलाखत देऊ शकत नाही? आपला फार वेळ घेणार नाही मी श्रीमंत. राणी साहेब, परवानगी यायला उशीर लागला तेव्हाच मी जाणलं की ही बहुधा येणारच नाही, आणि म्हणूनच आपल्या अनुज्ञेची वाट न पाहता मी आत आली आहे. राणी साहेब, ही मसनदीची अप्रतिष्ठा आहे. आपल्यालाही असंच वाटतं श्रीमंत? होय, मलाही असंच वाटतं. काही रिवाज रक्ताचे असतात आणि ते पाळायला हवे. ठीक आहे, मग तुमचे ते रिवाज मी मानित नाही असं समजा, आणि तख्ताच्या अप्रतिष्ठेबद्दल म्हणाल तर तुमचं तख्तही ते मी मानत नाही. राणी साहेब, युद्ध तडीला लागण्याच्या पूर्वी विजयाचं गर्भाघात दृष्टीला दिसायच्या अगोदरच जागोजाग झालेल्या पराभवाचे फटके पाठीवर रक्ताळलेले असताना सिंहासन उभारून त्याचे महोत्सव साजरे करणार आहेत. ही घाई किळसवाणी वाटते मलाही. रावसाहेब, आपण राजदंड हातात धारण केला आहे. मला हवं तर आपण शासनही करू शकता, पण तुमचं तख्तही मला मंजूर नाही आणि तुमचं फरमानही मला मंजूर नाही. राणे साहेब, जरा सबुरीने घ्या. ही बेअदबी आहे. राणी साहेब, आपण कोणासमोर बोलतो आहोत त्याची जाणीव आहे तुम्हाला? माझ्या मनाला जे गैर वाटतं त्याचा परमेश्वराच्या दरबारात देखील मी धिक्कार केल्या वाचून राहणार नाही रावसाहेब. राणी साहेब, तुमचा काही गैरसमज झाला असेल, काही वादळी तक्रारही असेल, पण ज्यांना आपण सर्वांनी युद्धाचे पुढारी पण दिले आहे, आणावाका घेऊन ज्यांचे नेतृत्व आपण मान्य केले आहे, त्यांचा असा मानभंग करणं उचित नाही. आपणही या उठावाच्या एक अग्रेसरी सेनानी आहात. आपल्या तक्रारीचा, सल्लामसलतीचा श्रीमंत आणि त्यांचे कारभारी जरूर विचार करतील. मी 50दा निरोप पाठवले, मुलाखतीची मागणी केली, पण या पहिल्या विजयाच्या उन्मादानं साऱ्यांनी माथी बधीर झाली होती. माझा शब्द कोणाही खाविंदाच्या शामिन्यापर्यंत पोहोचलाच नाही. आपले संदेश पोहोचले राणी साहेब, पण आपण कशासाठी भेट मागत आहात याचाही अंदाज आमच्या हेरांनी आम्हाला दिला होता, आणि म्हणूनच उत्सव सुरू होण्यापूर्वी तुम्हाला भेट द्यायची नाही असं श्रीमंतांनी ठरवलं होतं. असं म्हणजे इंग्रजांवरती नजर ठेवण्याऐवजी तुमचे हेर झाशीच्या गोटातील बातम्या काढू लागले तर? होय, हा एक राजकारणाचा मामला आहे राणी साहेब. यात सख्या भावाबद्दलही सावध राहावं. श्रीमंत, हे चाललंय हे सारं आपल्याला मान्य आहे? होय, संमत आहे. राजकारणाची गती बुद्धिबळातील उंटासारखी वक्र असते, त्याशिवाय त्याला प्रगतीच करता येत नाही. हो, हे राजकारण आहे याचा मला नेहमीच विसर पडत असतो. अविश्वास, अन्याय, भोग आणि खुशावत या खांबावर उभारलेलं हे दरबारी राजकारण काय दुर्दैव आहे पहा. आम्ही सारे जण निघालो होतो स्वराज्याच्या देवळाकडे आणि पोचलो आहोत या राजकारणाच्या छिनारखान्यात. ठीक आहे, आपल्या जासुदानी कोणती बातमी केली तुम्हाला राणीबद्दल? मला वाटतं सरकारी महोत्सव संपल्यावर हे खुलासे व्हायला काहीच हरकत नसावी. आपण समजुतीने ऐकणार असाल तर कोणताही खुलासा करायला आम्ही तयार आहोत. सांगा. राज्यारोहणाच्या समारंभाला आपला तीव्र विरोध होता आणि त्यात मोडका घालण्यासाठीच आपण प्रयत्न करीत होता. हे आपण नाकबूल करता? मुळीच नाही.
आमची भेट घेऊन हा समारंभ रद्द करण्याची कोशिश करावी आणि त्यात अपयश आलं तर काही फौजदारांना आमच्यापासून दूर करून त्यांच्यासह कानपूरकडे कूच करावं असा आपला इरादा होता. हे मान्य आहे? होय, मान्य आहे. म्हणूनच आम्ही आपली भेट घेतली नाही आणि इतरांनाही मनाई केली आपल्याला भेटायची. लष्करात भेट माजवायची आपल्याला संधी मिळू नये म्हणून आपल्याला बाजूला ठेवणं आम्हाला भाग होतं. पण आम्हाला आशा होती की अभिषेक समारंभ झाल्यानंतर आपला दुराग्रह मावळेल आणि नंतरच्या महोत्सवात आपण भाग घ्या. दरबारात आपला खास सन्मान करावा अशी इच्छा होती आमची, पण आमची आमंत्रणं आपण नाकारली. होय, नाकारली. समरांगणावरती पान सुपारीचा मांडव घालण्याचा हा उद्योग आमच्या हौसेसाठी आम्ही नाही केला. डोक्यावर मुकुट चढवण्याची आम्हाला घाई झाली होती असं आपण समजत असाल तर ते चूक आहे. विचारांती आमची खातरजमा झाली की ग्वाल्हेरात स्वतंत्र राज्याची घोषणा केल्याशिवाय राजे रजवाड्यांच्या आणि लोकांच्या निष्ठा आम्हाला मिळवता येणार नाही. इंग्रज सत्तेच्या वळचणीला धास्तावून बसलेले संस्थानिक आमच्या सत्तेचं सनदशीर निशाण उभं राहिलेलं पाहून आपले भिजलेले पंख झटकतील आणि या मोहिमेत सामील होतील. राज्यारोहण हाही आमच्या युद्धाचा एक भाग आहे, एक डाव आहे. हेही त्वरेने होणं आवश्यक असल्यामुळे आपली मनधरणी करायला आम्हाला सवड नव्हती आणि त्याचा उपयोगही झाला नसता. लोकांना फक्त झाशीची राणी माहीत आहे, मला ब्रह्मावर्ताची मनूही माहीत आहे. ब्रह्मावर्ताची मनू तुम्ही विसरलात रावसाहेब. नाही तर झाशीची राणी सेनापती पदासाठी हटून बसली आहे ही जहरी नालस्ती तुमच्या कानाने सहजच केली नसती. पण तुम्ही आणि तात्यांनी शांतपणानं ऐकून घेतलं आणि राजमंडळात संभावितपणानं त्या गोष्टीची चळवळही केलं. फुलबागेतील दरबारावर आपण बहिष्कार टाकला तेव्हा लोकांनीच साहजिकपणे हा कयास मानला. पण एक खोटं आहे म्हणून आपण सांगितलं तर आम्हीही शराफतीने विश्वास ठेवू आपल्या शब्दावर. तुमच्या समोर माझी कैफियत सादर करण्याची मला जरुरी वाटत नाही. तुम्हाला काय मानायचं असेल ते खुशाल माना. मला तुमच्या त्या राजकारणाची गरज नाही. एक दूरस्थ प्रकाशाकडे वाटचाल करणारी मी एक जोगीण आहे फक्त. ज्या भावनेने महालक्ष्मीच्या मंदिरात जात होते त्याच भावनेनं आज रणांगणावर जाणारी आपण केलेल्या निंदेला मी उत्तर देत नाही. पण आपण राज्यारोहणाला मी विरोध केला हे सांगणं मला आवश्यक वाटतं. राज्याभिषेकाला समारंभ करताच देशातील राजे रजवाडे हातात मोर्चेले घेऊन आपल्या सिंहासनाभोवती उभे राहतील हा आपला भ्रम आहे, भ्रम. वळचणीला बसलेले आहेत ते आकाशातील रस्ते त्यांना माहीत नाही म्हणून नव्हे, तर आकाशाशी आपल्याला असलेले नातं ते विसरले आहेत म्हणून. त्यांचे पंख भिजलेले नाहीत रावसाहेब, त्यांचे पंख भिजलेले नाहीत. ते ओले आले नाहीत, ते पुढेही यायचे नाही. ग्वाल्हेरला आपल्याला विजय मिळाला, इंग्रज फौजा मागे हटल्या. देवाच्या दयेनं लाभलेल्या या 2 आठवड्यातील प्रत्येक दिवस नव्हे प्रत्येक क्षण पृथ्वीच्या मोलाचा होता. या परमेश्वरी कृपेचा आम्ही पत्रावळी केल्या शस्त्र भोजनासाठी, चाळ पैंजण केले बाजार बसव्यांच्या पायात बांधण्यासाठी, फुलपात्र केली भांग शराब पिण्यासाठी. राज्यारोहण करायचं होतं तर त्यासाठी ही कुशाल चलती जल्लोष आवश्यक होता. आणि त्यावेळी संस्थानी खजिन्यातले 20 लाख रुपये आपल्या हाती आले. हा पैसा आपण खैरात, दक्षिणा, बहालमर्जी म्हणून वाटून दिला. शिपायांच्या मनातली शस्त्रच आपण काढून घेतली आणि त्यांना बनवलं ते याचक आणि व्यापारी. या द्रव्यातून हत्यार पैदा करावी नव्हे तोफाने उभारावे, सनदशीर अंमल बजवून नवीन लष्कर भरती करावी असा विचार आपल्या कारभाराने सुचला नाही. लाचार आणि मिंध्या आशीर्वादांचा पाऊस. राज्यारोहणाच्या समारंभाला आपला तीव्र विरोध आणि शिवाय अंगावर घेतला की आपण मार्ग निर्भेद झाला असं समजता. मग फौजेची अवस्था काही का असेना, इतिहास आमच्या दाराशी बेवर्षी भिकाऱ्यासारखा मरून पडला आहे हेच खरं. आमच्या फौजेला काय झाले राणीसाहेब? कालपीपेक्षा चौपट लष्कर आज आमच्या हाताशी आहे. अलिदा बहादराचा सारा तोफखाना आणि हत्यारखाना आमच्या स्वाधीन झाला आहे. तर माणसांचे अस्ताव्यस्त
इतके म्हणजे सैन्य नव्हे ना नवाबसाहेब. फौज वाढली नाही, नुसती फौज सुजली आहे नवाबसाहेब, फौज सुजली आहे. छावणीतून जातींना फेरफटका मारून आपल्या फौजेचा कस कोणता आहे हे कधी बघितलंय का पण सर्वांनी? 10 पराजयानंतर एक विजय मिळाला तर आम्ही शिराळ शेवटी धानलीनं लगेच आमच्या नावाची नाणी पडायला निघालो आहोत. श्रीमंत जागोजाग मार खावा लागला तर पायाखालचे किडे देखील शहाणे होतात आणि आपल्या बचावाची उभारणी करतात. आपण माणसाने इतकं देखील शहाणपण दाखवायचं नाकारावं. झाशीला 20,000ची फौज घेऊन तुम्ही आलात. इंग्रज तोफखाना सुरू होताच तुमचे शिपाई दंगल माजवून माघारी फिराले. कल्पिताची हीच कथा. आणि आणखीन काय सांगायचं, केवळ बेबंदशाही कारभारामुळे इतक्या अफाट सेनेचं आणि सरंजामाचं वाटोळ झालं. ग्वाल्हेर जिंकलं पण या बेशिस्तीत काडी इतका सुधार झाला नाही. आत्मश्लाघा होत असेल तर माफ करा, पण एक झाशीचा गोठ सोडला तर सर्वच ढिगाळ साचली आहेत अनागोंदी हुल्लडीची. शिपायांना जरब नाही, अंमलदारांना जबाबदारी नाही, इंग्रजांना बांधीव सामर्थ्याच्या अशा सदावर्ती गोंधळाने आम्ही पाडाव करणार आहोत. ज्या हजारो शिपायांनी आमच्या निशाण्यासाठी निष्ठेने प्राणभूती दिली त्यांच्याशी हे इमान, हे आमचं इमान आहे. शत्रूच्या बलाढ्य फौजा चारी दिशांनी अंगावरती सरकत आहेत. त्या जलशाच्या गदारोळात ग्वाल्हेरच्या दिशेने धडधडणाऱ्या तोफखानांचे आवाज आम्ही गुणगुण टाकले आहेत. हे कोणाच्याच लक्षात येत नाही. सर्वनाश आणि पराभवपणा काढून आमच्या उषा पायथ्याशी बसलेले असताना आम्ही साजरे करतो आहोत जहांगीरी महोत्सव. रावसाहेब, नाही नाही, मला हे सहन होत नाही. वेड वाकडं बोललं असेल तर लहानपणीची मनू आठवा आणि क्षमा करा, पण यापुढे या बेशिस्त बेजबाबदार कारभारात मी भाग घेऊ इच्छित नाही. काल्पिताचा मुक्काम आपण जाणताच. आता तुम्ही काल्पिताच्या मुक्कामात ही रत्नखचित तलवार आपण मला नजर केली आहे ते माझ्या पराक्रमाचं कौतुक करण्यासाठी. आता माझा पराक्रमही संपला आणि आपली साथही संपली. आपण दिलेल्या अधिकाऱ्यासह ही तलवार मी आपल्या पायाजवळ देते. माफ करा राणीसाहेब, आपण जरा शांतपणे आमची बाजू पण ऐकून घ्यावं. माफ करा, माझं डोकं फुटायची वेळ आलेली आहे. मी काहीही ऐकू शकत नाही, मी काहीही ऐकू शकत नाही, मी काहीही ऐकू शकत नाही. फक्त नाट्य प्रवेशाने करायचं धैर्य आम्ही आज तुमच्या समोर केलं. नाट्य प्रवेश अभिवाचन करणं आणि त्याची निवडणं हे फार कठीण असतं आणि ते पुन्हा अभिवाचन करणं आणि लोकांपर्यंत त्यातला आशय पोचवणं हे फार कठीण असतं. काही मुनिवा असतील तर जरूर आपण सांगा. आपण अशीच उत्तरोत्तर प्रगती करत जाऊया आणि निरनिराळ्या सभासदांनी भाग घ्यावा अशी मी पुन्हा एकदा विनवणी करते. आणि आज आम्हाला पुरुष सभासद कमी पडतात म्हणून आम्ही आज बायकांनी एक होती वागी ते सगळं आपल्या समोर सादर केलं. तेव्हा आता